नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर आणखीन किती दिवस आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी राहणार दबाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर आणखीन किती दिवस देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती दिसणार आहे या ठिकाणी दबाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता आणखीन किती दिवस राहणार सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी दबाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर आणखीन किती दिवस राहणार देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी दबाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी काय आहे, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी काय आहे, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे व या सर्वांचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि यामुळे आपल्या देशातील सोयाबीनच्या भावावरील दबाव कधी दूर होणार, या प्रश्नाचं आता घेऊयात मित्रांनो सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, प्रथम जागतिक सोयाबीन बाजाराचा विचार करू। तर जागतिक सोयाबीन बाजाराचा जर विचार केला तर जागतिक सोयाबीन बाजार जो आहे तो सध्या $11.5 ते $12 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे। जागतिक बाजारामध्ये ब्राझील, अर्जेंटिना, पॅराग्वे आणि उरुग्वे या चारही देशांची सोयाबीन विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे। यामुळे जागतिक सोयाबीन बाजारात तेजी येण्याची अजिबात शक्यता नाही, आली तर ती तेजी टिकण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही। याचा परिणाम मग देशांतर्गत भावावरती सुद्धा होणार। यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनचा भाव हा दबावात येणार। दुसरीकडे देशांतर्गत बाजारामध्ये मोहरीची आवक वाढायला लागली, ती आणखीन वाढणार आहे आणि निवडणूक आहे, त्यामुळे खाद्यतेलाची आयात, खाद्यतेलाचा विक्रमी साठा आणि सरकारचं खाद्यतेलावरचं नियंत्रण, या सर्वांमुळे आपल्याला सोयाबीनच्या भावामध्ये 100-200 ची तेजी सोडली तर दबाव हा भविष्यात सुद्धा कायम दिसणार आहे, कमीत कमी निवडणुका संपेपर्यंत। म्हणजे एप्रिल महिन्यात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 4300 ते 4700 च्या दरम्यान राहणार। याच्यापेक्षा जास्त तेजीची सध्या तरी अपेक्षा दिसत नाही। विक्रीचा विचार करत असाल तर 4600 ची भाव पातळी मिळाली की तिथं 50% सोयाबीनची विक्री करा। उर्वरित सोयाबीन इच्छा असेल तर तुम्ही 4700-4800 च्या भावावर तिथं विक्री करू शकतात। परंतु भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येणार नाही, या गोष्टीला अधोरेखित ठेवूनच करा सोयाबीन विक्री, ज्यामुळे होईल आपला 100% फायदा।
मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।